सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व व्यक्तीचा पुरस्कार देऊन गौरव। नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम ते टोका येथील श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांसह व्यक्तीचा नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। मिळालेल्या पुरस्काराची जबाबदारी समजून समाजात अधिक जोमाने काम करण्याचा पुरस्कारार्थींनी प्रयत्न करावा असे आवाहन पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी नेवासा अहिल्यानगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी यावेळी बोलताना केले। टोका येथील समाज मंदिर प्रांगणात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे हे होते, तर तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, माजी सरपंच वसंतराव डावखर, युवा नेते विश्वदाता गडाख, माजी सरपंच भारत गवळी, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष संतोष फिरोदिया, उपसरपंच नितीन भालेराव, ख्रिस्ती धर्मगुरू दत्ता अमोलिक, रेव्हरंट दयानंद इंगळे, पास्टर संजय सरोदे, पास्टर संदीप गाढवे, पास्टर किशोर बोरगे प्रमुख मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते। यावेळी श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला। पुरस्कार वितरण प्रसंगी अहिल्यानगर नेवासा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना महसूल प्रशासकीय सेवा कार्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव सत्काराद्वारे सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला। यावेळी प्रवरा संगमचे माजी सरपंच सुनीलराव बाकलीवाल, समाजभूषण, युवा नेते उदयनदादा गडाख, शैक्षणिक कार्य गौरव दीपक आगळे, युवा उद्योजक नेवासा येथील मंगलताई भाकरे घोडके व सुवर्णाताई गायकवाड आदर्श अंगणवाडी सेविका यांनाही प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। संस्थेचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर शांतवन खंडागळे यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। ताज्या घडामोडींसाठी आता G9 मराठी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा।